नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मनीषा, पोहे केले, उपमा केला किंवा जास्तीत जास्त इडली केली की नाश्त्याचा प्रश्न तर मिटतो. पोळी भाजी केली की दुपारचा प्रश्न मिटतो. पण या मधल्या वेळेचं काय करायचं अमृता? हो ना, आणि ती भूकही छोटीशी असते. त्या छोट्याशा भुकेसाठी आपण एक छान पारंपरिक पदार्थ करणार आहोत. मधल्या भुकेसाठी रवा बेसनाचं थापोळा आहे एकदम भारी. चला करूयात ते घरच्या घरी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण 1.5 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी. 2 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक कापून घेतलेले आहेत. 2 मध्यम आकाराचे बारीक कापलेले टोमॅटो. ही साधारण 2 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतल्या आहेत, त्या घालणार आहोत आपण. फक्त मिरची आहे का मनीषा ही? हो, फक्त मिरची आहे. 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 चमच जिरं, हे पण आपण छान ठेचून घेतलंय, ते पण आपण घालणार आहोत. हा अर्धा चमच ओवा आहे. ओव्याला काय करूया, थोडं क्रश करूया हाताने, म्हणजे छान फ्लेवर येईल ओव्याचा. हळद आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट. अच्छा, म्हणजे हिरवी मिरची आणि लाल तिखट आपण दोन्ही घालायचं. अच्छा. भरपूर सारी कोथिंबीर. मला आवडते म्हणून मी जास्त घालतीये. नाही, छानच लागते कोथिंबीर प्रत्येक पदार्थात. बरं, तुम्हाला ह्यामध्ये जर का अजून भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही त्या घालू शकता. तुम्ही गाजर घालू शकता, पत्ता गोबी घालू शकता. तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. मी आता तुला तेच म्हणणार होते की मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या याच्यात आपण घालू शकतो, आरामात घालू शकतो. चवीनुसार मीठ. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय का? मला असं वाटतं कांदा टोमॅटो स्वतःचं थोडं पाणी सोडत असेल. हो, आणि आपण जे लसूण जिरं ओवा टाकलाय तो व्यवस्थित सगळीकडे मिसळला गेला पाहिजे, म्हणून छान व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. आणि मग लागेल तसं पाणी घालून आपण भज्याला जसं पीठ कालवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं. पातळ केलं ना की ते पसरल्या पातळ जातं आणि छान क्रिस्पी होतं. अच्छा, म्हणजे तू हे हाताने थापणार आहेस का? हो, हे हाताने नाव थापोळं आहे. हा, करेक्ट. अच्छा, हे छान आपलं भिजलं गेलंय, पण आपण याला 10 मिनिटाची रेस्ट देणार आहोत, कारण जो आपला रवा आपण घातलाय करेक्ट, तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. छान 10 मिनिटं याला आपण रेस्ट देऊयात. आपलं पीठ छान भिजलेलं आहे, हे बघू शकता. आणि तवाही आपला गरम झालेला आहे. त्यासाठी पहिले तेल घालायचं. म्हणजे मला जी रेसिपी माहिती होती त्यामध्ये हा नवीन प्रकार आहे. त्याच्यावर मोहरी घालणार थोडी. आता आपण थापोळं थापून घेणार आहोत. आता ह्याला छान पाण्याचा हात घेऊन जेवढं आपल्याला पसरवता येईल तेवढं पातळ पसरवून घ्यायचं. आणि वरनं ते पांढरे शुभ्र तीळ ते घालणार आहोत आपण. अच्छा, म्हणजे एक साइडहून मोहरी आणि दुसऱ्या साइडहून तीळ. अरे वा. त्याने काय होतं ना, थोडा खमंगपणा अजून वाढतो. आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण त्याला वाफ येऊ देऊयात. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया खालच्या बाजूने ते झालंय का. रंग तर छान आलाय, माझ्या मते झालेलं आहे ते. आता काय करूयात, आपण याला ह्या साईडनी छान खरपूस भाजून घेऊयात. या साईडनी खालच्या साईडनी बघा छान क्रिस्प आलाय आणि रंग पण छान आलेला आहे. आता आपण पालथं केलंय आणि या साईडनी पण आपण त्याला एक छान 1-2 मिनिटं खरपूस भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्याला छान जाळी पडलेली आहे. आपलं जे थापोळं आहे ते छान क्रिस्पी असं भाजलं गेलेलं आहे. आपण ते काढून घेऊयात. आता आपण हे छान पिझ्झा पीस सारखे सर्व करूयात. मधल्या भुकेचा प्रश्न मिटला ना?
हो, इतका छान पदार्थ खायला मिळाल्यावर मुलंही खुश आणि आपणही खुश, कारण की हा अगदी झटपट होतोय. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा किचन क्वीन.